नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, तर बघू शकताय आपली सकाळची सुरुवात इथून होते आणि बघू शकताय पाठीमागं किती भयानक आपल्या गावाकडचं वातावरण आहे. इकडे बघू शकताय, हे बघा. तर मित्रांनो, आज आमच्याकडे भरपूर असं ऊन पडलेलं आहे आणि तुमच्याकडे पाऊस ऊन आहे का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला ना बघू, चला आता कल्पना आतमध्ये हाका मारते, काय करते बघूया. चलो. तर मित्रांनो बघा, आज जिजाऊ नाही घरी आणि राम पण नाही, कारण काल त्यांचे बाबा आले ते गावाकडे घेऊन गेले त्याला, त्यामुळे ते आज इथं नाहीत. आणि बघा कल्पनाची किती मजा चालू इकडे एकटी असल्यामुळं. बघा हे बघा. काय मित्रांनो, तुम्हाला तर माहिती बरं, लेकरं असल्यावर त्याच्या आईला करमत असतं का? नसतं करमत नसल्यावर. तर मित्रांनो, काल पोरं गावाकडे गेले बाबाकडं आणि जिजाऊ पण. अक्षरशः कल्पना इतकी खुश आहे, येरी तुम्हाला सांगतो अशी नाराज असते, कारण लेकरायचं तगमग असते त्यामुळे. आणि आज तर बघा किती खुश आहे. कोणत्या महिला करमत नाही बरं, म्हणजे करमत लेकरं नसल्यावर. तर मित्रांनो तुम्ही सांगा लवकर भेट ठेवू का? मला आवरायचंय, आज पौर्णिमा आहे, जायचंय मला पूजा लवकर. काय पण पौर्णिमा नाही का आज? अरे हा. तर जरा मित्रांनो, लवकर भेट. तुम्हाला सर्वांना वट सावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे काय करायला तू? तुम्हाला ब्रेड नाही खायचे, उपाधार तुम्हाला माझ्यासोबत. अरे बाप, आज बिर्डे का? हा. आणि आज 3-3, 4-4 खावर का? पुन्हा 4 वाजता जेवत नाहीत तुम्ही. तर मित्रांनो बघा, आणि बिर्ड आहे ते आपल्याला खायला. आणि इकडे चहा बघा कोणता आहे. चहा म्हणजे डस्ट, म्हणजे गुळणी चहा असते मित्रांनो. दूध नाही आहे आता आपल्याकडे. बघा, दुधाची आवडत बी नाही. हे बघा, होतो का आज का मजा आहे मग. हे बघा ना, आज वड सावित्री पौर्णिमा म्हणून किती खुश आहे बघा. म्हणजे काम नाही जास्त, काय नाही, वरला आवराचं काम नाही. शेगडी मित्रांनो, जरा हा हे बघा. ठेव खाली इथे. बसा लवकर. मेहंदी लावली तो आता. मग बाई, बापले रंगली हो तुझी मेहंदी होय. मग तुमचं किती प्रेम आहे माझ्यावर, मेहंदी रंगणार नाही तर कशी आहे? असं आहे का? मग म्हणजे ते प्रेम म्हणतात ना, नवऱ्याचं प्रेम असल्यावर मेहंदी रंगत असते जास्त. म्हणजे जर असं नवऱ्याचं प्रेम असलं तर मेहंदी रंगत असते का? हा. बाप, मला माहितीच नव्हतं हे. असं काय नसतं, सगळं खोटं असतं ते. नाही, तसंच असतंय. काही म्हणते आपलं. घ्या ना चहा, बसा ना, आवरायचं म्हणलं होतं. तर मित्रांनो बघा, कल्पना किती खुशी आहे. आज लेकरं नाही म्हणून, तिला आवराचं ताण नाही म्हणून. आणि आज ती नाही का वड सावित्री पौर्णिमाचं सगळं आवरासावरी करणार आहे थोड्या वेळाने. बघा काल मेहंदी लावली किती रंगली बघा. ही बघा, काही म्हणते आपलं. हे बघा आपले तोस इकडं. आणि अंकल काय करतो इकडं आपण बघू जाऊ ना. हे बघा इकडं तोंड होतं. हे बघा. हॅलो गाईस, तोड चालू आहे आणि थोडं फ्रेश पण होतोय. आणि बघा, हे आहे तुम्हाला क्लास नाही, कलर कसा चेंज झाला आहे. या हळद, लिंबू आणि मीठ आणि तेल मस्त किती दात घासतो आणि हळद तेल. बघा, हे खूपच छान आहे आणि मस्त चकचक दात झाले आहे. कोणाचा वास पण येणार नाही. बघा तुम्ही ट्राय करू. तोड होतो आता. तर मित्रांनो, खरंच हे बघा, माझ्या हातासोबत तुम्हाला पिवळं दिसतं का हे? तर मी सुद्धा हळद, लिंबू आणि त्याच्यानंतर काय तेल, कैडीचं तेल मित्रांनो आपण हातात टाकून दररोज दातं घासतो, जेणेकरून आपल्याला जे नाही चहा गारवायला ना. तोंडाचा वास येत नाही आणि त्याच्यामुळं एकदम दातं क्लिअर निघतात. त्यामुळे मित्रांनो नक्की तुम्ही पण ट्राय करा. हे बघा, इथे लिंबू कापलेले ऑलरेडीच कल्पना आहे. हे बघा, हे बघा, हे लिंबू, तिकडं हळद, मीठ आणि मस्तवानी या तेलाचे कॅन, याच्यामध्ये मस्तवानी हातात लिंबू तेल घ्यायचं आणि धुयचे, एकदम भारी असते. हे बघा कल्पनाची तयारी चालली. बापरे, काय होय. मी रात्री भरून ठेवलं हळदी, कुंकू, दिवा जाण्यासाठी आज. बस भारी केलं रे. छान दिसायला ना. हां, आणि दिवा पण लावीत असते का लगेच? आणि मग आणि पुन्हा काय काय ताटास त्याला? तुम्हाला वस्त्र आणा म्हणलं, आणली का? आणतो थोड्या वेळाने. घेऊन या मग, झालं. पुन्हा काय काय तयारी केली तो? काही नाही, एवढंच केलं. हे ताट सजवलं. अरे बाप, ताट बिले भारी सजवलं रे. छान सजवलं ना. मॅचिंग कलर झाला तुला त्या याचा आणि त्याचा. हा.
बघा मित्रांनो, तिनं नाही का रात्रीच टाट वगैरे सजून ठेवलं आहे आणि ती आता म्हणजे तिला आता मी नेणार आहे तिकडं बाहेर वडाची नक्कीच सगळं ब्लॉक नक्की बघा मित्रांनो. बघा आता ही सजावट झाली. साडी कोणती घालणार आहे तुम्हाला? साडी साधीच घालणार आहे पण जरा चांगली घालणार आहे. हा सगळा बापरे. मग साडीचा कलर कोणता आवडतो फेवरेट? मला गुलाबी. गुलाबी आवडतो. बरं. तर मित्रांनो, माझी मेहंदी छान रंगते का बरं? मला मेहंदी काढता येत नाही पण काढली आपली इडी वाकडी कशी तरी एक बरं. आणि मित्रांनो, तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्यांसाठी दीर्घ आयुष्य भेटण्यासाठी आज आम्ही वटपौर्णिमेला जात होतो. आणि मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी उपास धरतोय नवऱ्यांसाठी. तुम्ही पण आमच्यासाठी उपास धरत नाही. हे बघा ना, इकडे कशी ब्रेड खात चाललेत. उपास धरायला पाहिजे का नाही बरं आमच्यासाठी? मित्रांनो, असं काय नसतं, फक्त नवरा निर्वेशनी असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, माझा नवरा तर एकदम मस्त आहे. मी नाही का वटपौर्णिमाला वडाला हेच मागणार की मला हाच नवरा 7 जन्म पाहिजे म्हणून. खरं आहे का बरं मित्रांनो? आता हे खोटं बोलते खरं बोलते बघा. तर मित्रांनो, चला आता कल्पनाला नाही का वडाची पूजा करण्यासाठी जायचं आहे ना. आज वड सावित्री पौर्णिमा आहे. मला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन ब्लॉग असेल, व्हिडिओ असतील बघायला भेटतील. धन्यवाद.